नमस्कार. तर आज आहे आमच्या तैबिडीची यात्रा आणि तैबिडीची यात्रा कशी असते ना हे तुम्हाला मी ह्या व्लॉगमध्ये दाखवते. पहाटे पहाटे सर्वजण तयार होऊन बसले. आम्ही सुद्धा नाश्ता वगैरे आवरला. आता पहाटे आवरायचं कारण म्हणजे ना आम्हाला यात्रेसाठी जायचं असतं वसंतगडाव आणि जसा जसा दिवस वर येईल ना तसं ऊन भरपूर लागतं. म्हणूनच ना गडाव चढण्यासाठी घरातून लवकर निघावं लागतं. गडाव जाताना ना गडाच्या पायथ्याशीच आपल्याला इथे आपले सबस्क्रायबर भेटले आणि खरं सांगायचं ना तर असं कोणी भेटलं तर खूपच भारी वाटतं. आता आम्ही पोहोचलो गडाच्या मध्यभागी. आता गडाव चढताना दम तर लागतो, पण असा काही नजारा सकाळ सकाळचा दिसला ना तर खूपच भारी वाटतं. आता तुमच्यातलं कोण कोण तैबिडीच्या यात्रेला येतं ना तर मला कमेंट करून नक्की सांगा. गड चढल्यानंतर पहिल्यांदा गणपतीचं मंदिर लागतं, मग तिथं दर्शन वगैरे सर्व घेतलं. आता यात्रा असल्यामुळे गडावर भरपूर गर्दी असते ना आमच्या यात्रेला ना बाहेर गावचे लोक भरपूर येतात आणि बाहेर गावच्या शासन काट्या सुद्धा येतात. आता हे आहे आमचं चंद्रसेन महाराजांचं मंदिर आणि इथं ना दर्शनाला खूप मोठी रांग होती, त्यामुळेच आमचं दर्शन घेण्यासाठी बराचसाच वेळ गेला. त्यानंतर सर्व शासन काट्या मंदिराच्या पाठच्या साईडला नेऊन ना त्याची मिरवणूक काढली जाते. एवढ्या उन्हामध्ये पोटाला गारवा म्हणून आम्ही इथं आईस्क्रीम वगैरे घेतलं. आता एका व्हिडिओमध्ये तर पूर्ण यात्रा तुम्हाला मी दाखवू शकत नाही, म्हणूनच नाही ह्याचा पुढचा पार्ट तुम्हाला मी उद्या दाखवते, तर बघायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.